रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एक दोन महत्त्वाचे विषय असतात. बूथ न्याय मला माहित पाहिजे सगळ्यात जगात नाहीये. तुम्ही समोर का नाही आला? आता घ्यायचा समोर का नाही आला? लोकसभेतील मतदानाच्या टक्केवारीचा गिरीश भाऊ, लोकसभेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील मतदानाच्या टक्केवारीचा बूथ न्याय अहवाल तुम्ही मागवलेला आहे आणि त्या मागवल्यामुळं जे आमदार आहेत त्यांची धडधड वाढलेली आहे. कोणते आमदार? तुमच्या त्या दोन्ही दिंडोरी आणि नाशिक मधले म्हणजे आमच्या आमदारांचे वाढले समोरच्या स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद सदस्य, महापालिका या सगळ्यांची म्हणजे तुमची असलेल्या लोकांची किंवा हे सगळं झाल्यानंतर हे सगळं रेकॉर्ड समोर येईल वगैरे असं काहीतरी असेल. तर नेमका प्रश्न असा आहे की नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील मतदानाच्या टक्केवारीचा तुम्ही बूथ न्याय अहवाल मागवला. नाही, नुसतं नाशिक आणि दिंडोरीच नाही तर धुळे असेल, माझ्याकडे नंदुरबार हे होतं, जळगाव, रावेर, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे होती आणि सगळ्याच मतदारसंघाची माहिती मी त्या ठिकाणी मागवलेली आहे आणि मतदान झाल्यानंतर, काउंटिंग झाल्यानंतर कुठल्या मतदारसंघात किती मतं पडली याची मी माहिती घेणार आहे आणि तशी नेहमीचीच बाब असते, त्याच्यामध्ये काही नवीन असं काही नाही. भाजप आमदारासह पदाधिकाऱ्यांची धडधड वाढलेली आहे. नाही, त्याचं धडधड वाढण्याचे काही कारणच नाहीये. सर्वांनी व्यवस्थित काम केलेलं आहे. मला वाटतं आता मी फक्त आकडेवारी पर्सेंटेजमध्ये घेतलेली आहे, कुठलं पर्सेंटेज किती झालं, कुठल्या प्रभागाचं किती झालं आणि त्याचबरोबर आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोणत्या बूथवर किती मतं पडलीत ही माहिती मी घेणार आहे. दुसरं काही विचार पाहिजे एवढंच. ग्रामविकासाची परिस्थिती कशी चांगली आहे आणि मराठवाड्यातले जवळजवळ 1250 तुमच्याकडे कुठलाच प्रश्न नाही माझ्यासाठी.